आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे सुरेश धस यांच्यावर आरोपांची राळ उठली आहे। त्यावर भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधातलं षडयंत्र असून त्याचा बंदोबस्त करणार असल्याचा इशारा सुरेश धस यांनी दिलाय। या संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान धस आणि धनंजय मुंडेंची दोनदा भेट झाली। धस यांनी मुंडेंच्या निवासस्थानी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली आणि बावनकुळेंच्या निवासस्थानीही दोघे भोजनासाठी एकत्र आले होते। या दोन्ही भेटींच्या तारखा मात्र अद्याप कळू शकलेल्या नाहीयेत। या संदर्भात बावनकुळेंना विचारलं असता त्यांनी भेटीची तारीख सांगण्यास नकार दिलाय। त्यामुळे धस आणि मुंडेंची भेट झाली, मात्र त्यानंतर इतक्या दिवसांनी या संदर्भात माहिती बाहेर आणणारी व्यक्ती ही मुंडेंच्या जवळची आहे की भाजपची कोणी आहे, या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। आणि सुरेश धस या प्रकरणात कोणाचं नाव घेणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। ज्या धनंजय मुंडेंविरोधात सुरेश धस प्रचंड आक्रमक झालेले होते, टीका केलेली होती, त्याच धनंजय मुंडेंची सुरेश धस यांनी भेट घेतल्यामुळे सुरेश धस यांच्यावरती चहूबाजूंनी टीका होतीये। तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं सांगितलं जातंय, पण अर्थात ही भेट, या भेटीची बातमी ज्यांनी बाहेर आणली त्यांनी षडयंत्र रचलंय असा आरोप सुरेश धस यांनी केलाय आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं देखील सुरेश धस म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।